तर काय सांगाल एकूणच या प्रभागासाठी आणि कार्य काय असेल? सर्वप्रथम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवरायांना मानाचा वंदन. फुले शाहू आंबेडकर सगळ्यांना मानाचं वंदन. आपले दिबा पाटलांना वंदन, अण्णासाहेब पाटलांना वंदन आणि साठे साहेबांना वंदन. आणि आपले जेवढे पण युगपुरुष आहेत, जेवढे महाराष्ट्रातले युगपुरुष होऊन गेले, आपले जेवढे पण संत पुरुष होऊन गेले, नामदेव महाराज, सगळ्यांना माझं मानाचं वंदन. आणि सगळ्यात प्रथम मी आभार मानणार अजितदादांचे, आमचे आनंद परांजपे साहेब, नजीब मुल्ला साहेब, सुनील तटकरे साहेब, आमचे वरिष्ठ जेवढे शिवाजीराव गर्जे साहेब आहेत, बोरगे साहेब आहेत, महाराष्ट्र प्रदेशचे जेवढे पण अजितदादांचे जेवढे पण निकटवर्ती आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सगळ्यांचे आणि जिल्हाध्यक्षांचा मी आभारी आहे मला तिकीट दिल्याबद्दल. आणि मी एक चांगला स्ट्रॉंग असा कॅन्डिडेट या एरियातून आहे. मी ह्याच एरियाचा मागील काही वर्षापासून मी इथे राहतो. आणि नवी मुंबईच्या या लोकल एरियामध्ये आणि ह्या प्रभागामध्ये मी सध्या मीच आहे. बाकीचे कॅन्डिडेट आजूबाजूला असतील, पण सेक्टर 12चा रेसिडेंट म्हणून मीच आहे. आणि मी प्रभाग 16 ड मधून उमेदवारी घेतलेली आहे. माझं निशाणी आहे घड्याळ. आणि आपल्याला माहीतच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026ची ही 10 वर्षांनंतर लागली आहे. मूलभूत गरजा बघितल्या तर बऱ्याचशा काही आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. नवीन नवीन रिडेव्हलपमेंट चालू आहेत, त्याच्यामुळे पोल्युशन्स होत आहेत, रस्त्यामध्ये कचरा होतोय, घाण होतंय. आपण सकाळी बघितलं 3-4 वाजता धुकं असतात, रात्री पण धुके असतात. आणि ह्या रिडेव्हलपमेंटमुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. पोल्युशनचे आहेत, पार्किंगचे आहेत, नवीन माणसं येणार आहेत, राहण्यासाठी जागा नाही आहे, चालण्यासाठी जागा नाही. आता नवीन नवीन रस्ते खोदण्यात आलेले आहेत, परत ते खोदण्यात आलेले आहेत, त्यामुळे लोकांना जाण्यासाठी नाही. एज्युकेशनचे प्रश्न, असे बरेच प्रश्न आहेत. पण माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तो करप्शनवरती. सगळ्यात मोठा करप्शन आणि भ्रष्टाचार आत्ताच्या तारखेला नवी मुंबईत सगळ्यात जास्त जोपासलेला आहे. आपलं नवी मुंबई शहर इतकं चांगलं शहर आहे, या शहरामध्ये सर्व गोष्टी आहेत, बेसिक एम्युनिटीज आहेत. आता हा शहर जर तुम्ही बघितला, हा प्रभाग बघितला, सेक्टर 11चा भाग वाशी जू गावाचा, सेक्टर 12, सेक्टर 28, सेक्टर 29, सेक्टर 14, सेक्टर 15, सेक्टर 16, त्या प्रभागामध्ये सगळे सुशिक्षित आणि सगळे चांगली लोक राहतात. जेवढ्या महिला आहेत, जेवढे पुरुष आहेत, जी पण व्यक्ती या भागात राहते, तुम्ही बघितलं तर रस्ते, गार्डन, गोष्टी आहेत, फक्त नावासाठी आहेत, फक्त वरतून तुम्हाला दिसतं, पण आतमध्ये तुम्ही बघितलं तर भ्रष्टाचार चालतो. पैशाची आपली नुसती म्हणजे वेस्ट आहे. तुम्ही आमचा जो कराचा पैसा आहे तो वेस्ट केला जातो. प्रत्येक 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर रस्ते खोदले जातात. आता जे डांबरीकरण केलं होतं, परत सिमेंटीकरण केलं, परत तुम्ही बघितलं निवडून आलं तर 6 महिन्यानंतर परत खोदतो. प्रत्येक रस्त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आज तुम्ही ह्याच्या मागचाच रस्ता बघा, आज जवळजवळ 20-25 दिवस झाले, तुम्ही अँकरवाला शाळा, मर्चंट जिमखान्यापासून मागे आता इथे याल तर तुम्ही या गार्डनपर्यंत येऊ शकत नाही. हा रस्ता पूर्ण जाम आहे, खोदून ठेवण्यात आलेला आहे, त्याचं काहीच होत नाहीये. आणि हे रस्ते का खोदतात मला कळत नाही. हे रस्ते आतापर्यंत 25-50 वेळा खोदण्यात आलेले. ही सर्वात गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपले जी महानगरपालिकेची शाळा आहेत, त्या शाळेमध्ये सुविधा नाहीत. आपलं हॉस्पिटल आहे, यावेळी आम्हाला उमेदवारी करताना आम्हाला NOC पाहिजे होती, ना दे प्रमाणपत्र पाहिजे होतं. मला हे कळत नाहीये की उमेदवार असतात ते कुठे म्युन्सिपाल्टीमध्ये जातात, पण ना दे प्रमाणपत्रासाठी जिथे पैसे घ्यायची गरज नव्हती त्यांनी आमच्याकडून प्रत्येकाकडून 100 रुपये घेतले. 100 रुपये घेतल्यानंतर आम्हाला ना दे प्रमाणपत्र देण्यात आलं. मी लोकसभा लढवली, मी विधानसभा लढवली, आणि पहिल्यांदा बघितलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या या या छोटीशी निवडणूक आहे, तशी बघितली तर सोपी निवडणूक आहे, पण त्याला एवढी किचकट बनवली होती की सगळे परेशान झाले होते. फॉर्म इझी होता, नामनिर्देशन पत्र इझी होतं, प्रक्रिया इझी होती, पण तो इतका हेवक झाला होता ना की ते वकिलांनी 5-5, 10-10, 20-20, 25-25 हजार रुपये घेतले की फॉर्म भरण्याचे. विचार करा की एखादा छोटा माणूस, सामान्य माणूस निवडणूक कशी लढेल. जेव्हा की यावेळी मी सांगेन की आपल्या इलेक्शन कमिशनचं आणि सगळ्यांचे आभारी आहे की त्यांनी 500 रुपयाचा स्टॅम्प न यूज करण्यासाठी सांगितलं होता. तुम्ही प्लेन कागदावरती नामनिर्देशन पत्र बनवा आपलं, त्याला फक्त नोटरी करा. तरी पण आपले मोठे मोठे लढवय्ये, मोठे मोठे नगरसेवक, किती वेळचे नगरसेवक, सगळ्यांनी 500च्या स्टॅम्प पेपरवरती नामनिर्देशन, मी माझं तुम्ही बघितलं तर माझं प्लेन कागदावरतीच आहे आणि मी प्रॉपरली केलंय. आणि माझं जर तुम्ही ॲफिडेव्हिट बघितलं, माझ्या ॲफिडेव्हिट सारखं कोणाचा ॲफिडेव्हिट नाही, त्याच्यावरती फोटो फक्त माझा एकट्याचाच आहे. मी आयडेंटिफाय केलंय बिफोर, मी सर्व केलंय. म्हणजे मी प्रक्रियेत जाणारा माणूस आहे, एक सामान्य माणूस आहे. आमच्याकडे काय अवाढव्य संपत्ती नाहीये, आमच्याकडे कोणी दिलेलं नाहीये किंवा पक्षाने दिलेलं काही नाहीये. आम्ही एक सामान्य म्हणून का करतोय की आम्ही जर उद्या महानगरपालिकेत बसलो तर तुम्ही पत्रकार, आज तुम्ही पत्रकार नवीनमध्ये इतके चांगले पत्रकार, इतके लोकल पत्रकार आहेत, पण तुम्हाला सुविधा किती आहेत मला सांगा ना. आपले पोलीस बंधू आहेत, त्यांना सुविधा नाहीये. या सुविधा कोण देणार? ठीक आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट करेल, महाराष्ट्र सरकार करेल, पण सुरुवात खालून व्हायला लागते.
महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घरं पाहिजेत, ठीक आहे, पर्सेंटेज सिडको देते, पण किती घरं मिळतात तुम्हाला, मला सांगा. तुम्हाला काय मिळतं? प्लॉट मिळतो का तुम्हाला? तुमच्याकडे आहे का प्रॉपर्टी? तुम्ही बिचारे नुसते आपल्या लोकांसाठी आपल्या शहराचे प्रश्न तुम्ही घेऊन जाता महानगरपालिकेकडे, सरकारकडे, पण तुम्हाला काय मिळतं? काहीच मिळत नाही. तसेच आपले पोलीस अधिकारी बिचारे रात्रंदिवस इकडे फिरतात, पण त्यांच्यासाठी काही नाही. फायर ब्रिगेडची आता बिल्डिंग बनली, पण तुम्ही बघितलं तिकडे महानगरपालिकेची बिल्डिंग उभी राहिल्याच्या मागे. त्यांच्यासाठी जर जागा जी होती फुटबॉल खेळण्यासाठी, व्हॉलीबॉल खेळण्यासाठी, ती पूर्ण कंजेस्टेड करून त्या बिल्डिंग मध्येच म्हणजे फायर ब्रिगेडच्या तिकडेच महानगरपालिकेची बिल्डिंग उभी राहिली. तुम्ही विचार करा हे असे. आणि आता हे जेवढे गार्डन आहेत, हे गार्डन मला कळलंय की ते पण रिडेव्हलप मध्ये खाणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त ते घशामध्ये तो टाकणार आहे, तो भूखंड, म्हणजे भूखंडाचा श्रीखंड बनवायचा, त्याला खायचं आणि तेच कमवत राहायचं. तुम्ही बघितलं बाकीच्या पक्षामध्ये स्वतःला तिकीट, मुलाला तिकीट, मुलीला तिकीट, परिवाराला तिकीट, 3-3, 4-4 तिकीट दिली. माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटाच तिकीट आहे. मी ठीक आहे, माझं जे पण झालं मी ते नाही बोलत आहे, मी याच्यावरती येणार नाही या प्रश्नावरती. पण असं का होतं? माझ्यासारखा एखादा सामान्य नागरिक किंवा एक सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य पदाधिकारी, त्याला तुम्ही तिकीट द्या, त्याला सर्व कार्यकारिणी माहिती आहे, त्याला सर्व काही माहिती आहे, त्याला लोकांचे प्रश्न माहिती आहे. आताच्या वेळी तुम्ही बघाल तर 90% कॅन्डिडेट असे आहेत ना, त्याला काहीच माहित नाहीये. त्यांना नगरसेवक म्हणजे त्याची स्पेलिंग माहित नाही, नगरसेवकचं काय काम आहे ते माहित नाही, आणि उभे राहिले. माझ्यासारखा अगर माणूस निवडून आला तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी, आपल्या शहरवासियांसाठी, लोकांसाठी बरेचसे मुद्दे घेऊन भांडू शकतो. कारण माझ्याकडे ती कुवत आहे. मी भांडू शकतो, बोलू शकतो, जाऊ शकतो, विचारू शकतो. बाकीचे लोक जातात का, विचारतात का? नाही, फक्त व्हाईट अँड व्हाईट कपडे घालतात, गाडीत बसतात आणि फिरतात. तुम्ही त्यांना भेटायला जा, ऑफिसमध्ये नसतात, कुठेही फोन करा, बोलतात मी इकडे आहे, मी दिल्लीला आहे, मी तिकडे. मला सांगा, नगरसेवक फक्त तुम्हाला निवडणूक जिंकतो. आणि अजूनही सांगतो तुम्हाला, ही समोरच आपली बिल्डिंग आहे, जिथे आपलं प्रभाग 16, 17, 18चं ऑफिस आहे, तिथे आरो आणि एअरो बसलेत. मला सांगा, किती माजी नगरसेवक आणि किती आजी नगरसेवक किंवा आत्ता फॉर्म भरले, किती वेळा येऊन गेले मला सांगा. त्यांना प्रक्रियाच माहित नाही. त्यांची माणसं फिरतात. मी स्वतःहून जातो, स्वतः करतो, स्वतः प्रक्रिया. आता ईव्हीएमच्या मशीनची प्रक्रिया चालू, मी गेलो होतो, मी सगळं बघितलं, कशी मशीन आहे, काय आहे, त्याची सिलिंग कशी आहे, कुठल्या प्रकारे मशीन सील होते, कोणाची नावं कशी आहे, त्याचा ब्लू कुठे, त्याचा व्हाईट कुठे, त्याचा ग्रीन कुठे, सर्व गोष्टी बघायला लागतात. पण कोणालाच माहित नाहीये. फक्त नगरसेवक निवडून येण्याने स्टॅम्प घेणे याचा उपयोग होत नाही. आपल्याला जाणकारी असली पाहिजे की खरंच नगरसेवक म्हणजे या शहराचा रहिवासी आणि शहराच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी कामाला आला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर अजय राजश्री बाबूराम गुप्ता, प्रभाग 16 ड मधला उमेदवार आहे. माझी निशाणी आहे घड्याळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा मी उमेदवार आहे. एक सुशिक्षित, ज्याच्यावरती एक पण क्रिमिनल केस नाही, एक पण FIR नाही, आणि क्लीन छवीचा माणूस, आणि क्लीन म्हणजे समोर बोलणारा, न लपवणारा, न खोटं बोलणारा, ज्याच्या DNA मध्ये पण घाण नाही आणि ज्याच्या DNA मध्ये पण करप्शन नाही, असा माणूस आहे. त्याला निवडून द्या. आणि मी तुम्हाला सांगतो, नवीन माणसाला संधी द्या आणि नवीन माणसाला येऊ द्या. नवीन माणूस येईल तर तुम्हाला बदल घडवून मिळेलच.